नमस्कार, मी प्रियंका ब्युटी टिप्स मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साधा सिंपल मेकअप कसा करायचा आणि मेकअपच्या भरपूर टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे। चला तर मग आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। आता मेकअपच्या अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं, आपल्या चेहऱ्याचं स्किन केअर करून घ्यायचंय। म्हणजे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि टोनर हे मी माझ्या चेहऱ्यावरती लावून घेतलेले आहे। तुम्हाला दिसत असेल मी मॉइश्चरायझर लावलेला आहे। आता त्यानंतरची आपली पहिली स्टेप काय असते मेकअपची, ती म्हणजे प्रायमर। आता जर तुमच्याकडे जे कुठला प्रायमर आहे ते तुम्ही यूज करायचा। आता माझ्याकडे इथे लॅक्मीचं प्रायमर आहे, ते मी यूज करणार आहे। जर तुमच्याकडे दुसरा कुठलाही ब्रँडचा अवेलेबल असेल तर ते तुम्ही प्रायमर नक्की यूज करा। प्रायमर स्किप करायचं नाही। आता प्रायमर काय करतं, आपल्या चेहऱ्यावरती जे काही मेकअपचे प्रोडक्ट आपण आपल्या चेहऱ्यावरती लावतो तर त्याच्यामध्ये काही ना काही थोडे तरी हानिकारक घटक असतात सगळ्याच प्रोडक्ट मध्ये, तर ते तुमच्या चेहऱ्यावरती अजिबात ऍब्झॉर्ब होऊन देत नाही आणि एक छान स्मूथ लेयर तयार करतं। तुमचा मेकअप प्रायमरमुळे जास्त वेळ टिकतो सुद्धा, त्यामुळे तुम्हाला प्रायमर अजिबात स्किप करायचं नाही। इथे मी माझ्या पूर्ण चेहऱ्यावरती प्रायमर लावलेला आहे। आता जर तुम्हाला खूपच जास्त पिंपल्सचे डाग असतील किंवा डार्क सर्कल असतील तर तुम्हाला करेक्टर यूज करायचंय। आणि जर तुमच्या चेहऱ्यावरती डार्क सर्कल नसतील किंवा पिंपलचे डाग नसतील तर तुम्ही डायरेक्ट फाउंडेशन कडे गेलं तरी चालेल। आता फाउंडेशन कडे मी फाउंडेशन यूज करणार आहे फॉरएव्हर 52चं। हे माझ्या शेडचं फाउंडेशन आहे। जर तुम्ही चुकीच्या शेडचं फाउंडेशन यूज केलं तर तुमचा चेहरा खूप काळा दिसतो किंवा मग ते तुमच्या चेहऱ्यावरती एक लेयर पडल्यासारखं वाटतं। त्यामुळे नेहमी तुमच्या शेडचं फाउंडेशन यूज करा। आता इथे माझा शेड आहे फॉरएव्हर 52चा 015 हा शेड मी यूज करते। जर तुमची स्किन टोन माझ्यासारखी असेल तर तुम्ही हे यूज केलं तरी चालेल। आणि हे आपल्याला छान आपल्या चेहऱ्यावरती असं डॉट डॉट मध्ये लावून घ्यायचे। आणि आपल्याला ओला ब्युटी ब्लेंडर घ्यायचा, याच्यामधलं सगळं पाणी पिळून काढायचं आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती छान ब्लेंड करायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता हे बरोबर माझ्या चेहऱ्याला मॅचिंग होते, पण याच्याऐवजी जर मी खूप डार्क शेड यूज केला तर ते चेहऱ्यावरती पूर्ण असं पेंट वगैरे दिल्यासारखं वाटतं। त्यामुळे तुम्हाला आपल्या शेडचंच फाउंडेशन नेहमी यूज करायचे, वेगळ्या शेडचं फाउंडेशन यूज करायचं नाही। जर तुम्ही फाउंडेशन पहिल्यांदा घेत असाल तर तुम्ही एखाद्या चांगल्या कॉस्मेटिकच्या दुकानात जाऊन तिथे तुमचा शेड चेक करून तुम्ही फाउंडेशन घ्या। पण ऑनलाईन फाउंडेशन पहिल्यांदा घेत असाल तर पहिल्यांदा फाउंडेशन हे ऑनलाईन कधीच घ्यायचं नाही। जर तुम्हाला तुमचं शेड माहिती असेल तर तुम्ही नक्कीच ऑनलाईन घेऊ शकता, पण जर तुम्हाला शेड माहिती नसेल तर तुम्ही अगोदर शेड कॉस्मेटिकच्या दुकानात जाऊन चेक करा, तिथून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता। फाउंडेशन लावताना नेहमी तुम्हाला तुमच्या गळ्याला आणि कानाला सुद्धा लावायचे। जर तुम्ही तुमच्या फक्त चेहऱ्यालाच फाउंडेशन लावलं तर तुमचा गळा वेगळा आणि कान वेगळे असं वाटतं, त्यामुळे तुम्हाला कानाला पण छान लावून घ्यायचंय। आता मी माझ्या चेहऱ्यावरती छान फाउंडेशन वापरलेला आहे। त्यानंतर आपल्याला काय यूज करायचे ते म्हणजे कन्सिलर। आता कन्सिलर आपलं हायलाइटिंगचं सुद्धा काम करतं आणि जे काही डार्क सर्कल असतील, म्हणजे आता जर तुम्ही करेक्टर यूज केलं नसेल तर तुम्हाला कन्सिलर पण यूज करायचं आहे, कारण थोडे तरी डार्क सर्कल दिसतात। आता जसं तुम्ही ओठांच्या साईडला काळा भाग आहे, नाकाच्या साईडला पण आहे, ते लपवण्यासाठी तुम्हाला कन्सिलर यूज करायचं आहे। मी इथं फॉरएव्हर 52चंच कन्सिलर यूज करणार आहे। आणि कन्सिलर नेहमी फाउंडेशनपेक्षा एक शेड जास्त डार्क घ्यायचं आणि ते तुम्हाला यूज करायचे। जर तुम्ही डार्क घेतलं नाही तर मग ते हायलाइटिंगचं काम करत नाही आणि तुमचा चेहरा सुद्धा थोडासा काळपट दिसतो। थोडंसं नाकाच्या वरती पण लावायचं, कारण हे हायलाइटिंगचं काम करतं। तुमचे जे हाय पॉइंट असतात त्याच्यावरती तुम्हाला ते यूज करायचं आहे आणि थोडंसं डोळ्याच्या वरती पण यूज करा। आणि हे तुम्हाला आणि जिथे तुम्ही कन्सिलर लावले तिथेच तुम्हाला ते ब्लेंड करायचं आहे। बरेच जण काय करतात, कन्सिलर लावतात डोळ्याच्या खाली आणि पूर्ण चेहऱ्यावरती ते ब्लेंड करतात, तसं अजिबात करायचं नाही। तसं केलं तर मग तुम्ही पूर्ण चेहरा तुमचा एकसारखा दिसतो आणि खूप वेगळाच लुक येतो तुमच्या मेकअपचा। त्यामुळे तुम्हाला जिथे कन्सिलर लावले तिथेच तुम्हाला ते ब्लेंड करायचं आहे। जसं की आता तुम्ही पाहू शकता मी फक्त कपाळावरतीच लावले, तर मी जिथे लावले तेवढ्यामध्येच मी ते
ब्लेंड करून घेते. आता आपण कन्सिलर पण व्यवस्थित चांगलं सेट करून घेतलेलं. आता आपल्याला काय करायचंय, कंटोरिंग. जर तुमचा चेहरा खूप मोठा असेल, म्हणजे एखाद्याचं इथं डबल चिन असतं, जसं की इथला भाग थोडासा मोठा असतो, त्यांना कंटोरिंगची खूप गरज असते. पण मला जास्त वाटत नाही की मला गरज आहे, त्यामुळे मी कंटोरिंग स्किप करते. जर तुम्हाला आणि जर खूप मोठ्या फंक्शनला जायचं असेल तरच कंटोरिंग मध्ये पडा, किंवा जर तुम्हाला साधा सिंपल म्हणजे छोट्याशा फंक्शनसाठी जायचं असेल तर तुम्ही कंटोरिंग स्किप केलं तरी चालेल. आता मी इथे कंटोरिंग स्किप करणार आहे पूर्णपणे. आता डायरेक्ट आपण लावणार आहे कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्ट आपल्याला पूर्ण फाउंडेशनला सेट करून घ्यायचंय, त्यामुळे आपल्याला कॉम्पॅक्ट यूज करायची. तर मी इथे NYB ची कॉम्पॅक्ट यूज करणार आहे. जर तुमच्याकडे दुसरी कुठलीही कॉम्पॅक्ट असेल किंवा लूज पावडर असेल तरी तुम्ही लूज पावडर यूज करू शकता. तर जास्त लावायची नाही. काय होतं, बऱ्याच वेळा खूप भरभरून कॉम्पॅक्ट आणि हे लावतात, लूज पावडर लावतात, तर त्याने काय होतं, तुमचा चेहरा खूप केकी दिसतो आणि फाउंडेशन असं वाटतं की फाटलंय. त्यामुळे एकदम नॉर्मल तुम्हाला फक्त फाउंडेशनला आणि कन्सिलरला तुम्हाला सेट करून घ्यायचे. जास्त तुम्हाला कॉम्पॅक्ट यूज करायची नाही. आता तुम्ही पाहू शकता मी पूर्ण चेहऱ्याला कॉम्पॅक्ट यूज केलेली आहे. आता याच्या पुढची स्टेप काय आहे, याच्या पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपले ॲब्रो फिल करायचे. ॲब्रो फिल करण्यासाठी मी इथे इनसाइडचं पॅलेट यूज करणे. याच्यामधला माझा हे फेवरेट पॅलेट आहे. फक्त डार्क ब्राऊन याच्यामधला संपलेला आहे, कारण मी नेहमी डार्क ब्राऊनच शेड यूज करते. जर तुम्ही ब्लॅक यूज केला तर तुमचे ॲब्रो ह्या आर्टिफिशियल वाटतात, त्यामुळे तुम्हाला नेहमी डार्क ब्राऊन कलर यूज करायचा आहे. आता मी जर तुम्हाला पेन्सिल यूज करायची असेल तर तुम्ही पेन्सिल सुद्धा यूज करू शकता, पण मला पेन्सिलपेक्षा इझी हे पॅलेट वाटतं आणि त्यामुळे मग मी हेच यूज करते. जिथे तुम्हाला तुमच्या ॲब्रो अशा पातळ वाटतात त्या ठिकाणी तुम्हाला लावायचे आणि असा जो ब्रश असतो त्याने तुम्हाला असा शेप द्यायचा आहे, जेणेकरून ते नॅचरल वाटेल, असं जास्त भरभरून वाटणार नाही. आता तुम्ही पाहू शकता ही ॲब्रो मी फिल केलेली आणि फिल केली नाहीये, तर याच्यामध्ये किती फरक दिसतोय आणि मेकअपचा पण आपला किती वेगळा लुक येतो तुम्ही पाहू शकता. त्यामुळे ॲब्रो ह्या आपला नेहमी छान आणि एकदम क्लीन ठेवायच्या, म्हणजे अशा वाढून द्यायच्या नाही. आणि तुम्ही जर सहज जरी बाहेर जात असाल ना तरी ॲब्रो फिल केला ना तरी तुमचा असा खूप वेगळाच लुक येतो. त्यामुळे ॲब्रो तुम्हाला फिल करायला अजिबात विसरायचं नाही. आता इथे माझ्या ॲब्रो फिल करून झालेले आहेत. आता आपल्याला आय मेकअप कडे जायचंय. आय मेकअप साठी इथे माझ्याकडे एकच पॅलेट आहे. आता जर तुम्हाला आय मेकअप येत नसेल तर काय करायचं, फक्त जो असा ब्राऊन व्हाईट मध्ये कलर असतो ना तो सगळ्यात अगोदर पिक करायचा, म्हणजे घ्यायचा आणि आपल्या पूर्ण डोळ्यावरती छान अप्लाय करायचा, पूर्ण डोळ्यावरती करायचा. आता दुसरा, जर कुठलाही ब्राऊन कलर असेल, आता तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये हा ब्राऊन कलर आहे, तो मी घेते. थोडासाच घ्यायचा, जास्त घ्यायचा नाही. आता हा ब्राऊन कलर मी घेतलाय. आणि जर तुमच्याकडे असा ब्रश असेल तर ब्रश घ्या, त्याने सोपं पडतं. आणि जर तुमच्याकडे ब्रश नसेल तर मग तुमच्याकडे इयरबड्स असतात ते घ्यायचे आणि काय करायचं, फक्त डोळ्याचा हा जो कॉर्नर आहे ना याला इथे फक्त असा ब्रश टेकवायचा आणि असा फक्त डोळ्याच्या आकाराने फिरवायचा, पूर्ण डोळ्यावरती फिरवायचा नाही. आपल्या डोळ्याची जी अशी घुडी पडते डोळे उघडल्यानंतर त्या ठिकाणी फक्त असा फिरवायचा आणि हा असा जसा डोळ्याचा आकार आहे तसा असा करायचा. आणि याला छान असं थोडंसं ब्लेंड करायचं, पूर्ण डोळ्यावरती ब्लेंड करायचं नाही. आणि हा आय मेकअप कुठल्याही साडीवरती मॅच होतो. तुमची रेड साडी असेल, येलो असेल किंवा ग्रीन किंवा इतर कुठलाही कलर जरी असला तरी तुमचा हा आय मेकअप सगळ्या साड्यांवरती मॅचिंग होऊ शकतो. त्यामुळे मी हा आय मेकअप तुम्हाला सांगते. आणि छान असा ब्रशनी ह्याला वरती ब्लेंड करायचं, डोळ्यावरती ब्लेंड करायचं नाही, डोळ्याच्या वरती ब्लेंड करायचं. आता जो आपला हा इथला जो भाग राहिलाय त्याला काय करायचं, तर आय शॅडो असतो किंवा मग ज्याच्यामध्ये थोडीशी हायलायटर सारखी जशी थोडीशी चमक असते तसं घ्यायचा. आता याच्यामध्ये बघा आहे थोडीशी, तर तो मी घेतलेला आहे. आणि काय करायचे, फक्त आपल्या आयबॉल म्हणजे हे जे काळे भुबळ असतात ते जिथे असतात मग तेवढ्याच भागावरती हे तुम्हाला असं छान अप्लाय करायचे.
म्हणजे डोळ्याच्या अर्ध्या भागामध्येच तुम्हाला ते ब्लेंड करायचे। आता तुम्ही पाहू शकता। आता परत तोच ब्रश घ्यायचा आहे आपल्याला आणि छान आणि जो आपण ब्राऊन कलर घातला होता तोच घ्यायचा आणि डोळे असे वरती करायचे आणि डोळ्याच्या खाली पण लावून घ्यायचे। याने तुमचे डोळे काय होतात, खूप मोठे दिसतात। हा आपला झाला आय मेकअप, तुम्ही पाहू शकता। आता त्यानंतर आपल्याला काय करायचे, आयलाइनर लावायचे। इथे माझ्याकडे मेबेलिनचा आयलाइनर आहे, जर तुमच्याकडे दुसरं कुठलं असेल तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता। आयलाइनर जर तुम्हाला लावता येत नसेल तर तुम्ही काय करायचं, सगळ्यात अगोदर तुम्हाला काजळ पेन्सिल जी असते त्याने आयलाइनर लावायला शिकायचं आणि त्यानंतर लिक्विड आयलाइनर कडे जायचं, जर तुम्हाला आयलाइनर अजिबातच लावता येत नसेल तर। त्यानंतर तुम्हाला काजळ यूज करायचे। जर तुमच्याकडे डार्क काजळ असेल तर ते नेहमी यूज करा। इथे माझ्याकडे NYVचं काजळ आहे आणि हे खूप डार्क आहे आणि फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही पर्पल वरती घेऊ शकता आणि खूप इझिली लागलं जातं आणि एकदम डार्क आहे, तुम्ही पाहू शकता। एकदा जर फिरवलं ना किती छान लागलं जात आहे आणि खूप छान आहे, माझं फेवरेट आहे। मी आतापर्यंत फक्त हे एकच काजळ म्हणजे जास्त करून यूज केलेलं आहे। माझ्याकडे 2-3 काजळ आहेत पण मी हेच नेहमी यूज करते, कारण डोळे खूप छान वाटतात जास्त डार्क काजळ लावल्यानंतर। आणि बराच मेकअप तुमचा हा डोळ्याच्या मेकअपवरती अवलंबून असतो, त्यामुळे डोळ्याचा मेकअप छान झाला तर तुमचा मेकअप पूर्ण लुक सुद्धा खूप छान दिसतो। आता यानंतर जर तुम्हाला तुमचं नाक खूप मोठं वाटत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी कंटोरिंग करू शकता, जसं तरी चालतं। आता इथे मला माझं नाक थोडंसं बारीक करायचे, त्यासाठी मी इथे कंटोरिंग थोडंसं नाकावरती करणार आहे, जास्त नाही। जर तुमचं नाक खूप मोठं असेल, तुम्हाला सरळ तुमचं नाक दिसावं असं वाटत असेल ना, तर तुम्ही फक्त असं थोडंसं दोन्ही साईडनी कंटोरिंग करा, तुमचं नाक एकदम सरळ वाटतं। तुम्ही पाहू शकता पहिलं माझं नाक कसं दिसत होतं आणि आता कसं दिसतंय, एकदम नॉर्मल। थोडंसं कंटोरिंग करायचंय, जास्त करायचं नाही। जास्त केलं तर तुमचं नाक असं काळपट दिसतं, एकदम थोडंसं केलं तरी त्याला शेप व्यवस्थित येतो। आता आपला आयलाइनर सुकलेला आहे, त्यामुळे आपल्याला आता यूज करायचंय आयलॅशेस कर्लर। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की यूज करा, जर नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही। याला काय करायचंय, फक्त आता असं डोळे उघडायचे आणि 10 सेकंद तुम्हाला फक्त याला असं धरून ठेवायचे। आता तुम्ही पाहू शकता हा डोळा असा उघडल्यासारखा वाटतोय, म्हणजे हा थोडासा मोठा वाटतोय आणि हा छोटा वाटतोय, कारण आपण याला हे आयलॅशेस कर्लर यूज केलेला आहे। त्यानंतर आपण मस्कारा यूज करणार आहे। इथे मी NYVचा मस्कारा घेतलाय आणि हा वॉटरप्रूफ सुद्धा आहे आणि छान आपल्याला आपल्या आयलॅशेसला मस्कारा लावून घ्यायचाय। पाहू शकता हा डोळा कसा दिसतोय आणि हा डोळा कसा दिसतोय, म्हणजे किती डिफरंट लगेच वेगळं वाटतं। त्यानंतर आपल्याला यूज करायचा आहे ब्लश। आता ब्लश यूज करायचा असेल, जर तुम्हाला एकदम नॅचरल लुक पाहिजे असेल तर तुम्ही लिक्विड ब्लश नक्की यूज करा। पण आता इथे माझ्याकडे पावडर ब्लश आहे आणि हा आहे वेट अँड वाईल्डचा आणि याचा शेड आहे मिलो वाईन, तर हा मी यूज करणार आहे। हा पण खूप नॅचरल लुक देतो, पण हा असा लावल्यासारखा दिसून येतो, जसा लिक्विड ब्लश लावल्यानंतर दिसून येत नाही। त्यामुळे ब्लश लावताना नेहमी असं थोडंसं घ्यायचा, एक्स्ट्रा प्रोडक्ट काढायचं त्याच्यावरचं आणि त्यानंतर स्माइल करायचं। आता एकदम खूप वेगळाच, म्हणजे एकदम नॉर्मल लावलाय मी, जास्त लावलेला नाही। जास्त लावला तर ते लगेच तुमच्या चेहऱ्यावरती दिसून येतं खूप जास्त लावल्यानंतर। जर तुम्हाला मोठा फंक्शन असेल, त्यासाठी जायचं असेल तर तुम्ही नक्कीच थोडंसं एक्स्ट्रा लावू शकता, पण मी थोडासा नॅचरल लुक देण्याचा प्रयत्न केला आणि आपला सिंपल लुक आहे त्यामुळे मी जास्त हेवी लावणार नाही। थोडंसं आपल्या नाकावरती सुद्धा लावायचं आहे आणि थोडासा ओठांच्या खाली, जेणेकरून थोडासा नॅचरल लुक येईल। त्यानंतर मी इथे हायलायटर यूज केलेला आहे, मार्सचा हायलायटर यूज केलेला आहे आणि हायलाइट केल्यानंतर चेहरा आपला खूप छान असा ग्लोईंग दिसतो। आपल्या डोळ्यांच्या वरती, थोडंसं नाकावरती, आपल्या ॲब्रोच्या खाली सुद्धा थोडंसं लावायचं आणि ओठांवरती, नाकाच्या थोडंसं खाली, कपाळावरती या हायलाइट पॉइंट जे असतात त्या ठिकाणी तुम्हाला हायलायटर लावून घ्यायचं आहे।
तुम्ही पाहू शकता माझा चेहरा किती छान हायलाइटिंग करतोय। आता आपली लास्ट म्हणजे पुढची स्टेप आहे ती म्हणजे लिपस्टिक। आता लिपस्टिकसाठी इथे माझी NYB चीच ही लिपस्टिक आहे, पण नेहमी मी लिपस्टिक यूज करताना काय करते, जो ब्रश आहे, जर तुम्हाला लिपस्टिक याने लावता येत नसेल ना तर काय करायचं, थोडीशी लिपस्टिक आपल्या ओठांवरती अशी लावायची आणि थोडीशी असं करायचं आणि ब्रश घ्यायचा एक आणि ब्रशने छान ब्लेंड करायची। हा आपला फायनल लुक झालेला आहे। ब्रश का वापरायचा, कारण जसं आपले ओठ आहेत ना तसा ब्रश ओळतो आणि जे लिपस्टिकचं जे पुढचं टोक असतं ते खूप मोठं असतं आणि जाड असतं, कधी कधी ना ओठांच्या असं लाईनच्या बाहेर जाण्याची पण शक्यता असते। त्यामुळं नेहमी ब्रश केला ना तर अगदी सोपी लिपस्टिक लागली जाते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मी थोडीशी ज्वेलरी घालते आणि त्यानंतर तुमच्यासोबत तुम्हाला पूर्ण लुक दाखवते। हा लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला मेकअप खूप करायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा, जेणेकरून मी अशा भरपूर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते, ते तुम्हाला पाहायला भेटतील आणि त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये।